सो हे गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. अँड येस, मी एक रँडम व्लॉग चालू केलेला आहे. तर आज आहे फ्रायडे, आज मोहरम आहे. आय डोंट नो हा व्लॉग मी कधी पोस्ट करेन, पण आज मोहरमची मला सुट्टी आहे ऑफिसला. मी जस्ट जेवायला बसलेली आहे, तुम्हाला दाखवते मी काय जेवते इथे. सो इथे मस्त मी जस्ट चपाती करून घेतलेली आहे, 2 भेंडीची भाजी, दही. हे आहे माझं आजचं लंच. भेंडीची भाजी मी सकाळीच केली होती, दिनेशचा टिफिन केला सकाळी तेव्हा. आणि मला इतकं बोर होतं ना दिवसभर सकाळपासून. आत्ता वाजलेले आहे 2:30ला मी जेवायला घेते आहे, कारण मला भूक पण नव्हती आणि दिनेशला सुट्टी नाही आहे, तो गेला आहे ऑफिसला. आणि मला इतका राग येतो ना अशा वेळी, जेव्हा दिनेशला सुट्टी नसते, मला असते. म्हणजे मी लिटरली पागल होऊन जाते. फोन तरी किती बघणार, बघून बघून. दोघांना सुट्टी असेल तर काहीतरी थोडा टाईमपास होतो, पण एकाला सुट्टी असेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. पूर्ण दिवस घालवायला खूप अवघड जातं माझ्याकडनं. तर मी थोडंसं जेवत बोलते तुमच्याशी. तर हा उदयपूर नंतरचा व्लॉग आहे, जो मी घरून स्टार्ट करते खूप दिवसांनंतर. कारण झालं असं होतं की उदयपूरला आम्ही गेलो होतो, पण वापस येताना मी इतकी आजारी पडले. वापस आम्ही परत आदित्य अर्चनाकडे होतो अहमदाबादमध्ये, आणि तिथे मला बाहेरचं खाऊन, आय डोंट नो अहमदाबादचं खाऊन की उदयपूरचं खाऊन मला झालं होतं फूड पॉयझन. तर मला उलट्या चालू होत्या आणि पोट बिघडलं होतं आणि वीकनेस, ताप वगैरे सगळं इकडे येऊन 3-4 दिवस मेडिसिन्स चालू होत्या. नंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर मला असं कळलं की फूड पॉयझन डिटेक्ट झालेलं आहे. सो त्यामध्येच पूर्ण आठवडा निघून गेला. परत मम्मी आली होती कालच मम्मी रिटर्न गेलेली आहे गडिंग्लजला. तर मम्मी आली होती 3 दिवसासाठी, आणि मम्मीचं हातचं जेवून मी ठणठणीत झालेली आहे. कारण ते सायकोलॉजी असते म्हणजे आय डोंट नो किती जणांसोबत असं होतं, पण माझ्यासोबत आहे की मी आजारी आहे आणि मम्मी आहे, किंवा मम्मीला बघितलं किंवा मम्मी सोबत राहायला गेल्यानंतर 50% तर मी तिथेच बरी होते मम्मीला बघून. तर ते सायकोलॉजी आहे की आपल्या स्वतःच्या मम्मीला बघितल्यानंतर आपण 50% आपला आजार पडून जातो. सो ते माझ्या बाबतीत तर खूप वेळा वर्क केलेलं आहे. तर मम्मी आली होती, वर्क फ्रॉम होम होतं माझं, आणि मम्मी मस्त जेवण बनवून द्यायची, नाश्ता बनवून द्यायची. हेल्दी जेवण बनवून दिलेलं आहे मम्मीने 3 दिवस मला. मम्मीचं जेवण खाऊन आणि खूप मदत होते कोणीतरी असलं सोबत आजारपणामध्ये. तर मी ठणठणीत झालेली आहे. आता मी करते जेवण आणि बघू आता संध्याकाळी दिनेश येणार आहे. हा व्लॉग जस्ट मी स्टार्ट केलेला आहे, बघू हा व्लॉग आपण पुढे कसा होतो. सो हे गाईज झालेलं आहे नेक्स्ट डे. आज आहे सॅटर्डे, आज आहे वीकेंड, आणि आज वीकेंड आहे म्हटल्यानंतर म्हटलं काहीतरी स्पेशल मेन्यू करू आपण. तर परवाचं मी पालकची भाजी आणली होती. पालकची भाजी कोणीच खात नाही आमच्याकडे. मी नेहमी पनीर काय म्हणतो आपण, पालक पनीर किंवा आलू पालक करत असते ग्रेव्ही करून. तर म्हटलं आज आपण पालक पुरी ट्राय करू. मम्मी खूप वेळा केलेली आहे, मी अजून करायला नाही, मी कधी ट्राय नाही केलं. तर पालक पुरीचा बेत मी असा विचार केलेला आहे. तर पालक पुरी, मस्त बटाट्याची सुकी असं उकळून भाजी, सुकीवाली, भात आणि शेवग्याची आमटी. दॅट्स इट. आजचा मेन्यू असं ठरवलेला आहे मी. तर बघू, आणि म्हटलं क्विकली तुमच्या सगळ्यांसोबत रेसिपी पण शेअर करूया. कारण पालक मेथीपुरीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. मेथीपुरीसुद्धा खूप छान लागतात. म्हणजे ज्यांना असं पालेभाजी खायला होत नाही त्यांनी आयदर पराठे किंवा पुरीच्या ह्याच्यामध्ये ते तुम्ही खाऊ शकता. तर दिनेश गेलेला आहे भाज्या आणायला, गहू दळायला. तर त्याला पाठवलेलं आहे मी भाज्या आणून, कारण तो येऊपर्यंत मस्त मी कुकर वगैरे लावते, बाकी सगळे तयारी करून घेते. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. सो येस, इथे माझे बटाटे उकडून झालेले आहेत, डाळ शिजून झालेली आहे. मी मस्त करणार आहे शेवग्याची आमटी. हे पालक मी स्वच्छ धुवून उखळायला ठेवलेलं आहे भांड्यातच. एक 5 ते 6 मिनटं उखळायचं आहे. आणि इथे माझा भात होतो आहे. सो इथे 5-6 मिनटं झालेले आहेत. पालक पूर्ण उखळत आहे आणि पूर्ण छान उखळून झालेलं आहे, शिजून झालेलं आहे. आपण याला बंद करू आता. हे मी बटाट्याच्या भाजीसाठी मस्त फोडणी दिलेलं आहे, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हेंगचा. आणि इथे शेवग्याच्या आमटीसाठी पण फोडणी दिलेलं आहे. तर दोन्ही सायमल्टेनियसली करते मी, भाजी अँड आमटी. इथे मस्त बटाट्याची रेड भाजी, आणि इथे बघू शकता माझी शेवग्याची आमटीसुद्धा मस्त उखळत आहे आणि रेडी आहे. तर आता फक्त पुरी करायची बाकी आहेत. येस, पालकपुरीसाठी आपण मस्त इथे पालक ऑलरेडी शिजून घेतलेला आहे पाण्यामध्ये. इथे 4-5 मिरच्या मी चिरलेल्या आहेत बारीक,
2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. तर हे पहिला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बारीक झाल्यानंतर हे आपण पालक त्याच मिक्सरमध्ये करून एक पेस्ट तयार करणार आहे. जास्त पाणी नाही यूज करायचं. पालक शिजवताना जेवढं पाणी आहे आपल्याकडं तेवढंच पाणी आपण घेणार आहे इथे. मिरची, अद्रक, लसूण बारीक झालेलं आहे. आता शिजलेलं टाकणार आहे. सो येस गाईज, बघा इथं पालकची पूर्ण अशी प्युरी झालेली आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्यात आता थोडंसं आपण मीठ घालूया चवीनुसार. त्यात थोडंसं लाल मिरची पावडर आणि धनेपूड. दॅट्स इट. हे मिक्स करून घ्यायचं आणि हे आता चपातीचं डो तयार करताना पाणी न यूज करता हे पालकवाला प्युरी आपण यूज करणार आहे आणि डो तयार करून घेणार आहे. तर आपण पीठ मळल्यानंतर बघू आता. तर गाईज, हे असं पीठ दिसलं पाहिजे तुम्हाला. मी थोडंसं तेल लावून ठेवलेलं आहे. पूर्ण ग्रीन कलरचं होऊन जातं पालक असल्यामुळे. तर आता याला मस्त 10 मिनटं आपण भिजायला ठेवणार आहे आणि मग पुऱ्या लाटायला घेणार आहे. येस, इथे मी मस्त पुरी लाटून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि हे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आपण आता हे तळायला घेऊ. यार, कॅमेरा घेतले की फुलत नाही आहे यार दिनेश. 2 ट्राय केले. फुलजा मेरी राणी, फुलजा. हो वाव, आधीसारखं नाही पण दिस इज बेटर. 16 टाकायनीस. हे बघ हे बघ हे बघ. गॅस अशी फुललेली आहे पुरी आणि आम्ही आता जेवायला घेणार आहे. सुजित की कधी इथे अरे तळलंय बघ. किती जातं